तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही खूप थकलेले आहात. पण मला माहीत आहे तुम्ही हे कुणाला सांगत नाही, कारण सांगायला शब्द नाहीत. कारण सांगितलं तरी कुणाला समजणार नाही असं वाटतं तुम्हाला. हा थकवा बॉडीचा नाही, ही झोपही नाही, हा आत्म्याचा थकवा आहे, म्हणजेच तुमच्या सोलचा थकवा आहे. तुम्ही इतके थकलेले आहात कारण तुम्ही एकट्याने 2 जण जगत आहात. आज मी तुम्हाला त्या थकव्याचं नाव सांगणार आहे. आणि एक गोष्ट जी कुणी तुम्हाला कधी सांगितली नसेल, त्या माणसाला एक नाव आहे, नार्सिसिस्ट. पण आज मी तुम्हाला हा एक शब्द डिक्शनरीतला एक शब्द आहे म्हणून सांगणार नाही. मी तुम्हाला व्यवस्थित समजवून आणि पटवून सांगणार की हा शब्द कुठल्या माणसाला कसा परफेक्ट आणि व्यवस्थित बसतो आणि त्याच्यापासून आपला बचाव कसा करावा. तुम्ही सकाळी उठता तेव्हा पहिला विचार तुम्हाला काय येतो? आज माझ्याकडून काही चूक होईल का नाही? आज त्यांचा मूड कसा असेल? तुम्ही काय बोलायचं हे बोलण्याआधीच कॅल्क्युलेट करून ठेवता. तुम्ही हसणार, पण त्यासाठी एकदम परफेक्ट टायमिंगची वाट बघता. तुम्ही तुमची मतं सांगायचा प्रयत्न करतात, पण ते मान्य होईल का नाही हे तुम्हाला माहीत नसतं. तुम्ही जेवता, पण त्यांना आवडलं का नाही हे तुम्ही विचारत नाही, फक्त त्यांच्या चेहऱ्यावर वाचता. तुम्ही थकलेले असता, पण ते सांगत नाही, कारण त्यांचा थकवा नेहमीच तुमच्या थकव्यापेक्षा जास्त असतो. तुम्ही स्वतःच्या घरात पाहुण्यासारखे राहता आणि ते काय करतात? ते म्हणतात, मी तुझ्या वाचून जगू शकत नाही. खरं सांगायचं म्हणजे ते तुम्हाला तुमच्यापासून जगता येणार नाही असं करून सोडतात. परत ते म्हणतात, तू माझी सगळ्यात जवळची व्यक्ती आहेस. खरं सांगायचं झालं तर ते तुमच्या जवळीकतेचा वापर तुम्हाला कंट्रोल करायला करतात. आणि शेवटी ते म्हणतात, मी फक्त तुझ्यासाठीच हे सगळं करत आहेत. पण खरं सांगायचं तर ते तुझ्यासाठीच, म्हणजे नेहमी त्यांच्या अटीनुसार हे सगळं करतात. भांडण झालं की तुम्ही फक्त माफी मागायची, कारण ते कधीच मागत नाहीत. तुम्ही चुकलेले नसता, पण तुम्ही शांत करता नेहमीच. तुमचे मित्र कमी झाले, कुटुंब लांब गेलं, तुम्हाला वाटतं हे योग्य झालं. तुमच्या अचिव्हमेंट्सवर ते खुश होत नाहीत. ते थोड्या वेळाने त्याचं श्रेय स्वतःकडेच वळवतात. तुम्ही रडला तर म्हणतात ड्रामा करतेस. तुम्ही गप्प राहिला तर म्हणतात तुला माझी काळजीच नाही. नार्सिसिस्ट लोक सगळ्यात जास्त प्रेमाने बोलतात, पण खरं सांगायचं तर ती सगळ्यात कमी प्रेम करतात. आता एक गोष्ट सांगतो, जे ऐकताना तुम्हाला हसायला येईल किंवा कदाचित रडायला येईल. नार्सिसिस्ट लोकांना स्वतःची काळजी नसते असं नाही, उलट त्यांना फक्त स्वतःचीच काळजी असते. त्यांना तुमची गरज आहे, तुमच्यावर प्रेम आहे म्हणून नाही, तुमचं ॲडमिरेशन, तुमचा रिस्पेक्ट हवा आहे म्हणून. तुम्ही त्यांचे पार्टनर नाही, तुम्ही त्यांचा फक्त एक आरसा आहात, आणि आरसा कधीच थकत नाही, ही त्यांची अपेक्षा असते. आणि मला सांगा, हे सगळं ऐकताना तुम्हाला कोणाचा चेहरा आठवत आहे? तुम्ही नाव घेतलं नाही, पण तुमच्या मनात एक चेहरा आहे. हा व्हिडिओ त्या तुमच्या मनातल्या चेहऱ्यासाठी आहे, त्याचंच नाव नार्सिसिस्ट. मला माहीत आहे तुम्ही आता म्हणत असाल, पण हे सगळं जरी खरं असलं तर मी जाऊ शकत नाही, मी हे सगळं सोडू शकत नाही. कारण नार्सिसिस्ट लोकांनी हे तुम्हाला कधीच पटवून सांगितलंय, वर्षानुवर्ष. आणि ते काय पटवून सांगितलंय? तुझ्याशिवाय मी जगणार नाही, याचा अर्थ तू माझ्याशिवाय जगू शकत नाही. तू परफेक्ट नाहीस, याचाच दुसरा अर्थ म्हणजे तुला दुसरा कोणी मिळणार नाही माझ्याशिवाय. आणि मी तुझ्यासाठी इतकं केलं, म्हणजेच याचा उपकार म्हणून तू आयुष्यभर माझ्याबरोबर चिटकून राहिली पाहिजेस. त्यांनी तुम्हाला एका प्रिझनमध्ये आणून ठेवलंय आणि सांगितलंय हे तुझं घर आहे. त्यांनी तुमच्यासाठी एक प्रिझन बांधली आहे, एक जेल बांधली आहे, आणि त्याला नाव दिलं आहे घर. आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला काही स्टेप्स सांगणार नाही, मी डॉक्टर नाही किंवा मी काही एक्सपर्ट नाही,
फक्त मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, जी तुम्ही वर्षानुवर्ष ऐकण्याची वाट बघत होता. कोणीतरी तुम्हाला सांगेल, आणि ती गोष्ट आहे, तुम्हाला परमिशन आहे निघायची. जी तुमच्या मनाची समजूत आहे त्यांच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही, हे खोटं आहे, अगदी खोटं आहे. त्यांनी तुम्हाला हे खरं वाटावं असा बनाव केलाय. हेच फक्त खरं आहे. म्हणूनच म्हणतो, तुम्हाला परमिशन आहे निघायची, जर तुम्हाला निघायचं असेल तर. सबस्क्राईब करा मनमोकळं चॅनलला. थँक्यू.